पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू पहाटे उठून तयार होते आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे तुळशीची पूजा करते. ती खूपच आनंदात असते आणि त्यानंतर तुळशीकडे प्रार्थना करत म्हणते की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, असं माझ्या बाबतीत झालं आहे. तुझ्या कृपेमुळे मी आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र हक्काने माझ्या गळ्यात घालू शकते आणि मिरवूसुद्धा शकते. इतकंच नाही तर सगळ्यांसमोर आदित्य सरांना धनी अशी हाकसुद्धा मारू शकते. तू हे सुख माझ्या पदरात टाकलं त्यासाठी मी खरंच तुझी खूप आभारी आहे. आता मला हे आयुष्य भरभरून जगायचं आहे. आणि मग त्यानंतर ती तिच्या आणि आदित्यच्या खोलीत जाते. तर आदित्य अजूनही झोपलेला असतो. तर पारू आनंदानेच त्याच्याकडे बघते आणि त्यानंतर त्याच्या पायांना स्पर्श करून आशीर्वादही घेते. मग आदित्यला जाग येते. तो पारूला विचारतो की तू माझ्या पायाजवळ काही करत होतीस का? मात्र पारू नाही म्हणते आणि आदित्यला सांगते की आदित्य सर आता उठा, पहाट झाली आहे, तुम्ही लवकर आवरून घ्या. पण आदित्य तिला विचारत असतो की एवढ्या लवकर आवरून काय करायचं आहे? तर पारू त्याला समजावते की आपण किर्लोस्करांच्या बंगल्यात नाही तर प्रिया मॅडमच्या घरी आहोत आणि त्यामुळे आदित्य पटकन आवरण्यासाठी जातो. त्यानंतर सकाळी प्रिया देवाकडे प्रार्थना करत असते की सगळं काही ठीक होऊ दे आणि तितक्यात प्रताप त्या ठिकाणी येतो. तो प्रियाला विचारतो की कशासाठी तू देवाला प्रार्थना करतेस? इथे तर सगळं काही ठीकच आहे ना, मग काय चाललंय तुझं? आणि त्यावेळी प्रिया घाबरून म्हणते की काही नाही रे बाई, पुढच्या महिन्यात माझी परीक्षा आहे ना, त्याचसाठी मी देवाकडे प्रार्थना करत होते. आणि त्यावेळी प्रताप म्हणत असतो की प्रिया, तुझी शिक्षणाची आवड सगळ्यांनाच माहीत आहे आणि म्हणून आबासाहेबांनी सुद्धा तुला हवं ते शिक्षण घेण्याची परवानगी दिली. इतकंच नाही तर तुझी शिक्षणाची आवड लक्षात ठेवूनच त्यांनी मुलाकडच्यांना सांगितलंय की प्रियाला पुढचं शिक्षण घेऊ द्यावं आणि तू तुझ्या इच्छेखातर त्या शाळेत नोकरी केली. त्यानंतर हट्टाने मुंबईला सुद्धा गेली. मात्र आता मला असं वाटतं की तू लग्नाचा विषय डोक्यात घ्यावा, लग्नाचा विचार करावा. त्यावेळी प्रिया म्हणते पण त्याआधी तू मला वहिनी आण, मग आपण माझ्या लग्नाचं बघू. मात्र प्रताप म्हणत असतो की आम्ही पैलवान मंडळी मारुती रायाचे भक्त, हे लग्न संसार आपल्याला काही झेपणार नाही, त्यामुळे मी कधीही लग्न करणार नाही. तू तुझ्या लग्नाचा डोक्यात विचार सुरू कर. आणि मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांतचं काम सुरू असतं. तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. ती अहिल्याला म्हणते की वहिनीसाहेब, तुम्ही इथे असताना माझ्यावर अन्याय झालाय. त्यामुळे अहिल्या आणि श्रीकांत तिच्याकडे बघू लागतात. तर दामिनी म्हणत असते की आदित्य आणि प्रीतम इथे नाही आहेत म्हणून तुम्ही आदित्यच्या कामांची जबाबदारी त्या दिशावर सोपवली आणि मला मात्र कोणतीच जबाबदारी दिली नाही. आणि ते बोलत असताना श्रीकांत म्हणतो की अगं दामिनी, आम्ही कामात आहोत, तुला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे आणि पटकन बोल. आणि मग दामिनी म्हणू लागते की आदित्य आणि प्रीतम इथे नसल्यामुळे आमच्या यांच्यावर कामाची जबाबदारी खूप वाढली होती आणि म्हणूनच तुम्ही आदित्यचं काम त्या दिशाकडे सोपवलं. ती तर अजून या घरची सूनसुद्धा झाली नाही तरी तुम्ही तिच्यावर ऑफिसची जबाबदारी दिली. मग माझं काय? मला घरात बसून किती बोर होते माहिती आहे का तुम्हाला? आदित्यचं नाही पण निदान प्रीतमचं काम तरी मला द्या ना, मला खरंच काम करायचं आहे. आणि ते ऐकून श्रीकांतला हसू येतं. तर अहिल्या काही न बोलता तिच्यासमोर असलेली फाईल दामिनीला देते आणि तिला ती फाईल वाचायला सांगते. मात्र दामिनीला त्या फाईलमध्ये लिहिलेले साधे साधे इंग्रजी शब्दसुद्धा वाचता येत नाही. आणि ते बघून अहिल्या म्हणते की दामिनी, हे सगळं सोड तू आणि तुझी ती ऑनलाईन शॉपिंग कर, किटी पार्टी कर. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की खरंच जर ऑफिसचं काम एवढं अवघड असेल ना तर मी ऑनलाईन शॉपिंगच करते. आणि ती पटकन तेथून निघून जाते. त्यामुळे अहिल्या आणि श्रीकांत हसू लागतात. दुसरीकडे आदित्य तयार होऊन किचनमध्ये येतो. तो पारूला विचारत असतो की काही खायला झालं आहे का? मला खूप भूक लागली आहे. त्यावर पारू म्हणते की अजून तर काही झालं नाही पण मी पटकन काहीतरी बनवते. तितक्यात मग त्या घरातील ताई त्या ठिकाणी येतात. त्या पारू आणि आदित्यला विचारतात की रात्री तुमची नीट झोप झाली ना? आणि त्यावर पारू हो म्हणते. तर आदित्य त्या किचनकडे बघत म्हणत असतो की आपलं आणि यांचं किचन किती वेगळं आहे ना. आणि नेमकी ही गोष्ट त्या ताई ऐकतात आणि विचारतात की तुमचं किचन म्हणजे? त्यावर पारू पटकन म्हणते की आम्ही आधी ज्या मालकांकडे काम करायचो ना त्यांचं किचन जरा वेगळं होतं म्हणून हे असं बोलतायत. आणि मग त्यानंतर त्या ताई तेथून निघून जातात. तर आदित्य आणि पारू प्रीतम कुठे आहेत याचा विचार करत असतात. तर दुसरीकडे प्रीतम प्रियाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो. तो प्रियाला म्हणत असतो की प्रिया मॅडम, आपलं लग्न होईल ना? आणि त्यावर प्रिया म्हणते की हो प्रीतम सर, तुम्ही आमच्या आबासाहेबांचं आणि दादासाहेबांचं मन जिंका
आणि मग बघा आपलं लग्न नक्की होईल. त्यामुळे प्रीतम तर खूपच खुश होतो आणि मग प्रिया त्याच्या चेहऱ्याला छान मसाज करून देत असते. पण हे फक्त प्रीतमचं एक स्वप्न असतं. तितक्यात प्रताप त्या ठिकाणी येतो आणि तो प्रीतमच्या तोंडावर पाणी टाकूनच त्याला झोपेतून उठवतो. त्यामुळे प्रीतम खूपच घाबरतो. तो मनाशी म्हणत असतो की अशी मॉर्निंग माझी याआधी कधीच झाली नव्हती. तर प्रताप त्याला विचारत असतो की तुला काय इथे झोपा काढायला आणलं आहे का रे? दिवस डोक्यावर आला आणि तू अजूनही डाराडूर झोपला आहेस का? त्यावर प्रीतम म्हणतो की नाही दादासाहेब, काय करायचे सांगा तुम्ही मला. तर प्रताप म्हणू लागतो की या गाईचं शेण भरून टाक, सगळा गोठा स्वच्छ कर. मात्र ते ऐकून प्रीतम हसू लागतो. तो म्हणतो की हे सगळं मी करायचं आहे का? तर प्रताप म्हणत असतो की मग कोण करणार? आणि त्यामुळे प्रीतम खूप घाबरतो. त्यानंतर तो प्रतापला विचारतो की मला हँडग्लोव्ज भेटतील का? म्हणजे जर गाईने शेण केलं तर मी पटकन ते हातात पकडेल आणि टाकून देईल. आणि ते ऐकून प्रताप तर खूपच चिडतो. तो म्हणतो की मी तुला त्या हँडग्लोव्ज सोबत फेकून देईल, म्हणजे तू कोणालाही सापडणार नाही. त्यामुळे प्रीतम घाबरतो आणि कामाला गपचूपपणे सुरुवात करतो. दुसरीकडे पारू किचन ओट्याची पूजा करते आणि त्यानंतर नाश्त्याला सुरुवात करते. तर त्या ताई तिच्यासोबतच असतात आणि त्या पारूला सांगतात की आज मी तुझ्या सोबत आहे, कारण कुठे काय ठेवलं हे तुला कळावं म्हणून. पण उद्यापासून तुलाच सगळं करायचं आहे. आणि त्यावर ती पारूसुद्धा आनंदाने हो म्हणते. त्यानंतर मग ती आबासाहेबांसाठी छान आलं घालून चहा बनवते. मात्र ते बघून त्या ताई खूप घाबरतात आणि मनाशी म्हणत असतात की आता हिची नोकरी नक्की जाणार. मात्र जेव्हा आबासाहेब पारूच्या हातचा तो चहा पितात तेव्हा ते खूपच खुश होतात आणि तिचं कौतुक करतात. त्यामुळे पारूला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे प्रीतमला गाईचं शेण भरायचं असतं, पण ते कसं भरावं हेच त्याला कळत नाही. तो आधी कागद घेऊन शेण उचलण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला ते काही जमत नाही. मग त्याला एक सुपली सापडते आणि मग तो त्या सुपलीच्या मदतीने ते गाईचं शेण भरतो. तर दुसरीकडे गनीला घरामध्ये एकही वस्तू जागच्या जागी सापडत नसते आणि त्यामुळे त्याला पारूची खूप आठवण येत असते. तर दुसरीकडे आबासाहेब आदित्याला त्यांचं शेत दाखवण्यासाठी घेऊन जातात. ते म्हणत असतात की जिथवर तुझी नजर जाईल ना तिथवर आपलं शेत आहे. आणि ते बघून आदित्य तर खूपच खुश होतो. तर आबासाहेब त्याला सांगत असतात की माझी खूप वर्षांपासूनची इच्छा आहे की आपल्या शेताच्या कडेने आंब्याची, पेरूची अशी झाडं लावावी, कारण कच्च्या कैऱ्या तिला खूप आवडायच्या. त्यामुळे आदित्य विचारतो की कोणाला? पण आबासाहेब काही बोलत नाही आणि आदित्यला सांगतात की जा कुदळ घेऊन ये, आपण खड्डे खणूयात आणि झाडं लावायला सुरुवात करूयात. त्यामुळे आदित्य पटकन गाडीजवळ जातो, पण कुदळऐवजी तो कुऱ्हाड घेऊन येतो आणि ते बघून आबासाहेब तर खूप चिडतात. ते म्हणतात की अरे मी तुला कुदळ आणायला सांगितली होती, तू कुऱ्हाड का घेऊन आलाय? त्यामुळे आदित्य घाबरूनच म्हणतो की माफ करा, माझ्याकडून चूक झाली. पण आबासाहेब त्याला विचारतात की अशी कशी चूक झाली? तू नक्की शेतकरीच आहे ना? आणि त्यामुळे आदित्यला तर काय उत्तर द्यावं ते सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.